नमस्कार मंडळी. बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. संत तुकाराम हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? मला आठवतंय म्हणजे अगदी शाळेपासून तुकाराम म्हणजे टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेला एक शांत आणि सहनशील संत. हीच प्रतिमा आहे आपल्या मनात. अगदी. पण आज आपल्या हाती एक असं पुस्तक आहे जे या प्रतिमेला मुळापासून हादरून टाकतं. डॉक्टर A.H. साळुंखे यांचं विद्रोही तुकाराम. हो. आणि हे पुस्तक वाचताना खरंच असं वाटतं की आपण आजपर्यंत ज्या तुकारामांना ओळखत होतो ते तर अर्धेच होते. त्यामुळे आजचा आपला उद्देश आहे या पुस्तकाच्या आधारे तुकारामांच्या व्यक्तिमत्वाची ती दुसरी बाजू समजून घेणं. ती क्रांतिकारी बंडखोर बाजू. हो, ते केवळ भक्त नव्हते तर एक प्रखर विचारवंत होते. तत्कालीन अन्यायी व्यवस्थेविरुद्ध उभे राहिलेले एक प्रकारची योद्धे होते. अगदी बरोबर. आणि साळुंखे यांच्या विश्लेषणाचं वेगळेपण हेच आहे बरं का, की ते तुकारामांना फक्त भक्तीच्या किंवा अध्यात्माच्या मर्यादित चौकटीत पाहत नाहीत. अच्छा, ते एक मोठा प्रश्न विचारतात की 17व्या शतकातली ती भयानक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती, जिथे सामान्य माणसाचा आवाजच दाबला जात होता, तिथे तुकारामांच्या शब्दांमध्ये इतकी विद्रोहाची धार आली तरी कुठून? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो. त्यामुळे आजच्या चर्चेत आपण त्यांच्या अभंगांच्या पलीकडे जाऊन त्या शब्दांमागच्या सामाजिक संघर्षाचा शोध घेणार आहोत. तुम्ही 17व्या शतकाचा संदर्भ दिलात तो खूपच महत्वाचा आहे. मला वाटतं तिथूनच सुरुवात करायला हवी. हो, करायलाच हवी. नेमकी कशी होती तेव्हाची परिस्थिती? म्हणजे असं काय घडत होतं ज्यामुळे तुकारामांसारख्या व्यक्तीला इतकं मोठं वैचारिक बंड पुकारायला लागलं? तो काळ महाराष्ट्रासाठी प्रचंड अस्थिरतेचा आणि शोषणाचा होता. राजकीयदृष्ट्या बघितलं तर महाराष्ट्र 3 सत्तांच्या कात्रीत सापडला होता. 3 सत्ता? हो. उत्तरेकडून मुघल, तर दक्षिणेकडून आदिलशाही आणि निजामशाही. आणि यांचे सततचे लढाया, लूटमार याचा सगळा भार कोणावर पडत होता? सामान्य रयतेवर, शेतकऱ्यांवर. अगदी. म्हणजे हे झालं बाहेरून होणारं आक्रमण. पण मग गावागावातली परिस्थिती कशी होती? ती तर आणखी वाईट होती. गावागावातले पाटील, देशमुख, कुलकर्णी, वतनदार. हो, हे वतनदार महसुलाच्या नावाखाली शेतकऱ्यांना अक्षरशः पिळून काढत होते. सामंती कर, वरून दुष्काळ आणि कर्जबाजारीपणा ह्या सगळ्याने सामान्य माणसाचं कंबरडं मोडलं होतं. हे झालं आर्थिक शोषण. पण ह्यापेक्षाही भयंकर होती ती सामाजिक विषमता. जात व्यवस्था इतकी क्रूर होती की ती माणसाला जन्माबरोबरच गुलाम बनवायची. म्हणजे शिक्षण नाही, संपत्तीचा अधिकार नाही, साधं देवळात जाण्याचा अधिकारही नाकारला जात होता. बरोबर. ज्या देवाच्या नावाने समानतेच्या गोष्टी करायचा त्याच देवाच्या दारात माणसामाणसात भिंती उभ्या केल्या होत्या. अगदी. आणि याच पार्श्वभूमीवर साळुंखे एक मूलभूत प्रश्न विचारतात की अशा परिस्थितीत जिथे सगळीकडून कोंडी झाली आहे, तिथे एका सामान्य शेतकरी व्यापारी कुटुंबात जन्मलेला माणूस, ज्याच्या हातात ना तलवार आहे ना कोणती सत्ता, तो व्यवस्थेविरुद्ध इतका मोठा वैचारिक लढा कसा उभारू शकला? याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर असं आहे की परिस्थितीच विद्रोहाची जननी होती. त्या काळातला धर्मसुद्धा सामान्य माणसाला दिलासा देणारा नव्हता. तो अडकला होता कर्मकांडात, ब्राह्मणी श्रेष्ठत्वात आणि मुठभर लोकांच्या ज्ञानाच्या मक्तेदारीत. हो. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली ना की तुकारामांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. त्यांचा जन्म देहूमध्ये एका शेतकरी आणि सावकारी करणाऱ्या कुटुंबात झाला. पण त्यांच्या वाटेला जे आलं ते फक्त दुःख आणि संघर्ष होता. तो भयंकर दुष्काळ. हो, त्या दुष्काळात घरातली गुरंढोरं मेली, व्यवसायात प्रचंड नुकसान झालं. त्यांची पहिली पत्नी आणि मुलगा ते तर अण्णांना करून त्यांच्या डोळ्यात देखत मरण पावले. हो. आणि याच वैयक्तिक वेदनेतून साळुंखे म्हणतात त्यांच्या आध्यात्मिक क्रांतीचं बीज रोवलं गेलं. अच्छा. इथे साळुंखे एक खूप महत्वाचा मुद्दा मांडतात. ते म्हणतात की सामान्यपणे लोक आयुष्यात दुःख आलं की त्यापासून सुटका मिळवण्यासाठी, म्हणजे एक प्रकारे पळ काढण्यासाठी देवाकडे जातात. बरोबर. पण तुकारामांनी दुःखापासून पळ काढला नाही. त्यांनी दुःखाला सामोरं जाऊन त्यातच सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे देव त्यांच्यासाठी आकाशात बसलेली कोणतीतरी अज्ञात शक्ती नव्हता. तर या वेदनेत, या संघर्षात जी आतून धीर देणारी चेतना असते, तो होता देव. म्हणजे त्यांची भक्ती ही पळवाट नव्हती. नाही. ती वास्तवाला भिडण्याची एक ताकद होती. अगदी. हे खूपच वेगळं आहे. पण तरीही विद्रोही हा शब्द खूप मोठा वाटतो. म्हणजे हातात शस्त्र नसताना शब्दांनी केलेला विद्रोह नेमका कसा होता? साळुंखे याचं विश्लेषण कसं करतात? या पुस्तकातल्या विश्लेषणानुसार तुकारामांचा विद्रोह हा शब्दांचा आणि विचारांचा होता.
आणि तो 3 स्तरांवर स्पष्ट दिसतो. 3 स्तर. हो. पहिला आणि सर्वात थेट हल्ला होता तो धार्मिक कर्मकांडांवर आणि त्यामागच्या ढोंगीपणावर. अच्छा. म्हणजे त्यांचे ते प्रसिद्ध अभंग, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. येरांनी वाहावा भार माथा. अगदी. आता या ओळीचा अर्थ समजून घ्या. त्या काळात शूद्र मानल्या गेलेल्या समाजातली एक व्यक्ती उठते आणि म्हणते की वेदांचा खरा अर्थ आम्हाला कष्टकरी लोकांना कळला आहे. आणि इतरांनी फक्त त्याचं ओझं वाहत बसावं. हे थेट ज्ञानाच्या मक्तेदारीला दिलेलं आव्हान होतं. बाप रे, हे तर थेट व्यवस्थेच्या छातीवर पार ठेवण्यासारखं आहे. हायच. म्हणजे धर्माचा अर्थ लावण्याचा अधिकार फक्त तुमचा नाही, आमचाही आहे, असं ते ठणकावून सांगत होते. हा झाला पहिला स्तर. पुढचा कोणता? दुसरा हल्ला होता जातीय उतरंडीवर. वारकरी संप्रदायात समतेची भाषा होतीच, पण तुकारामांनी ती अधिक आक्रमकपणे मांडली. म्हणजे कशी? जिथे जातीच्या नावाने माणसाला सावलीचाही विटाळ मानला जायचा, तिथे तुकाराम काय म्हणत होते? विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, अमंगळ. वाह. म्हणजे हे सगळं जग विष्णुमय आहे आणि भेदाभेद मांडणं हे अमंगळ आहे, पाप आहे. बरोबर. त्यांनी भक्तीला जात, वर्ण, लिंग या सगळ्याच्या पलीकडे नेऊन ठेवलं. आणि तिसरा मुद्दा? हो. आणि इथूनच आपण तिसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. त्यांनी केवळ कर्मकांड किंवा जातीव्यवस्थेवर टीका केली नाही, तर त्यांनी थेट संस्थात्मक धर्मालाच आव्हान दिलं, म्हणजे इन्स्टिट्यूशनल रिलिजनला. अच्छा. मंदिर, मूर्ती, पोथ्या, या सगळ्या गोष्टींना. हो. या बाह्य गोष्टींपेक्षा त्यांना मानवी मूल्य अधिक श्रेष्ठ वाटत होती. त्यांच्या मते खरा धर्म कोणता? तर भूतदया, गायी, पशूंचे पालन, तान्हेया जीवन वना माझी. म्हणजे प्राणीमात्रांवर दया करणं हाच खरा धर्म आहे. आणि त्यांचा देव मंदिरात किंवा मूर्तीत बंदिस्त नव्हता. तो कुठे होता? माणसाच्या हृदयात. देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडता तीर्थग्रामी. अगदी. साहजिकच आहे. असे विचार त्या काळातल्या प्रस्थापितांना कसे सहन होणार? नाहीच होणार. ज्यांची दुकानदारीच धर्माच्या नावावर चालली होती, त्यांना तर हे विचार खूप धोकादायक वाटले असणार. वाटलेच. आणि त्यांना प्रचंड विरोध झाला. तो विरोध हिंसक होता का? अत्यंत हिंसक होता. त्यांच्यावर शूद्र असून वेदांवर बोलतो, धर्मग्रंथांचा अपमान करतो, असे थेट आरोप झाले. पण सर्वात मोठा हल्ला झाला तो त्यांच्या अभंगांवर. त्यांच्या अभंग गाथेवर. हो. जी त्यांच्या आयुष्याचा सार होती. ती गाथा इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून टाकण्याचा आदेश दिला गेला. विचार करूनही अंगावर काटा येतो. स्वतःच्या आयुष्याचं सगळं काम असं डोळ्यासमोर नष्ट होताना पाहणं. खूपच भयंकर. या घटनेचा त्यांच्यावर काय परिणाम झाला? ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. सामान्य माणूस या परिस्थितीत खचून गेला असता, पण तुकारामांनी हार मानली नाही. ते 13 दिवस नदीच्या काठावर बसून राहिले. अन्न पाणी त्यागून. हो. असं म्हणतात की 13व्या दिवशी त्यांच्या गाथा पाण्यावर तरंगून वर आल्या. आता ही घटना चमत्कार असो व लोकांची श्रद्धा. पण यातून एक गोष्ट सिद्ध झाली. सत्तेच्या दडपशाहीने तुकारामांचे विचार संपले नाहीत. उलट ते अधिक लोकप्रिय झाले. बरोबर. या संघर्षामुळे त्यांची विद्रोही शक्ती अधिकच प्रखर झाली. या संघर्षानंतर साहजिकच त्यांचे विचार अधिक धारदार झाले असतील. हो. आणि साळुंखे यांच्या पुस्तकातला पुढचा भाग याच धारदार विचारांबद्दल बोलतो, विशेषतः जात व्यवस्थेबद्दल. इथे मला एक प्रश्न पडतो. विचारा. वारकरी संप्रदायाची परंपरा तर समतेचीच आहे, मग ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्यात आणि तुकारामांच्या विद्रोहात नेमका फरक काय? साळुंखे या सगळ्यांना एकाच मापात मोजतात की वेगळं ठरवतात? खूप चांगला प्रश्न आहे. साळुंखे यांच्या मते फरक आहे आक्रमकतेचा आणि थेटपणाचा. अच्छा. इतर संतांनी समतेचा पुरस्कार केला, पण तुकारामांनी जातीय वर्चस्वाला थेट आव्हान दिलं. जेव्हा तुकाराम म्हणतात, काय ललाटी लिहिले जातीपाती पुसुनी टाकेले, तेव्हा ते फक्त नशिबाला दोष देत नाहीत. नाही, ते ललाटी लिहिले या नियतिवादालाच नाकारतात आणि म्हणतात की जातपात पुसून टाकली पाहिजे. ही भाषा बंडखोरीची आहे. हो, केवळ उपदेशाची नाही. पण ही जातव्यवस्था इतकी घट्ट का होती? म्हणजे ती केवळ एक सामाजिक उतरण होती की त्यामागे आणखी काही होतं? साळुंखेंच्या विश्लेषणातला हाच महत्वाचा भाग आहे. त्यांच्या मते त्या काळात जात म्हणजे केवळ एक सामाजिक उतरण नव्हती, तर ती एक आर्थिक आणि राजकीय व्यवस्था होती. एक पूर्ण सिस्टीम होती. हो. म्हणजे कोणाला काय काम मिळणार, कोणाला शिक्षण मिळणार आणि सत्ता कोणाच्या हातात राहणार हे ठरवणारी एक यंत्रणा. जात म्हणजे श्रमाचे व्यवस्थापन, अधिकारांचे वाटप आणि सत्ता टिकवून ठेवण्याचं एक शक्तिशाली साधन होतं. आणि तुकारामांनी नेमक्या याच साधनावर प्रहार केला. अगदी.
आणि याच राजकीय बंडखोरीचा एक भाग म्हणजे ज्ञानाच्या मक्तेदारीला दिलेलं आव्हान. बरोबर. जेव्हा ते म्हणतात वेदशास्त्री वाचितात आचरणे करिताने येतात, तेव्हा ते नेमकं काय सुचवत आहेत? इथेच तर खरा संघर्ष आहे. त्या काळात ज्ञान म्हणजे सत्ता होती आणि सत्ता म्हणजे जात होती. हां, तुमच्या वागण्यात त्यातलं काहीच दिसत नाही. अच्छा. या एका ओळीने त्यांनी ज्ञानाला पावित्र्याच्या आणि जातीच्या बंधनातून मुक्त करून थेट आचरणाशी जोडलं. म्हणजे नैतिकतेशी जोडलं. हो, म्हणजे एक प्रकारे त्यांनी ज्ञानाचं लोकशाहीकरण करण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल का? उत्तम शब्द आहे, लोकशाहीकरण. जे ज्ञान फक्त काही लोकांपुरतं मर्यादित होतं ते सगळ्यांसाठी खुलं केलं. त्यांनी हेच केलं. त्यांनी सांगितलं की खरा ज्ञानी तो नाही जो वेदपाठ करतो, तर तो आहे जो प्रामाणिकपणे जगतो, जो दयाभाव ठेवतो. यामुळे ज्ञानाचा संबंध थेट माणसाच्या मूल्यांशी जोडला गेला, जातीशी नाही. हा खूप मोठा वैचारिक हल्ला होता. जाती व्यवस्थेचं मूळ श्रमाच्या विभागणीत आणि ज्ञानाच्या मक्तेदारीत होतं हे आता स्पष्ट झालं. पण साळुंखे यांच्या पुस्तकात एक धाडसी मांडणी आहे. कोणती? ते तुकारामांच्या विचारांमध्ये समाजवादी विचारांची बीज पाहतात. हे जरा जास्त वाटत नाही का? एक मिनिट, पण समाजवादी हा शब्द वापरणं जरा धाडसाचं नाही का? कारण तो खूप आधुनिक राजकीय विचार आहे. बरोबर. हाच माझाही प्रश्न होता. साळुंखे या शब्दाचं समर्थन कसं करतात? की ते फक्त एक रूपक म्हणून वापरत आहेत? नाही. साळुंखे हे मान्य करतात की तुकारामांना समाजवादी म्हणणं हे आजच्या व्याख्येनुसार नाही, पण त्यांच्या विचारांचा जो गाभा आहे तो श्रमाला प्रतिष्ठा देणारा आहे आणि हे समाजवादी विचारांच्या केंद्रस्थानी असतो. अच्छा. तुकाराम श्रमालाच पवित्र मानतात. त्यांच्यासाठी मंदिरात बसून जप करण्यापेक्षा शेतात राबण्याचं, घाम गाळण्याचं महत्त्व अनेक पटीने जास्त आहे. म्हणजे ते म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करे. अगदी. इथे श्रम हे केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही, तर ते उत्तम आहे. त्याला प्रतिष्ठा आहे, स्वाभिमान आहे. हो. ही गंमत बघा, साळुंखे हे तुकारामांच्या देवाच्या कल्पनेतून सिद्ध करतात. तुकारामांचा देव आळशी नाहीये, तो स्वतः कष्ट करतो. देव कष्ट करतो. हो, एका अभंगात ते म्हणतात, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. या अभंगात विठ्ठल ऊसाच्या शेतात काम करतोय. अरे वा. आता विचार करा, देव जर स्वतः श्रम करत असेल तर श्रम हे देवाच्या कृती इतकंच पवित्र झालं. ही कल्पनाच मुळात क्रांतिकारक आहे. म्हणजे त्यांच्यासाठी देव मंदिरातल्या मूर्तीत नव्हता, तर तो काम करणाऱ्या माणसाच्या घामात होता. अगदी. आणि श्रमाचं हे महत्त्व ते फक्त पुरुषांपुरतं मर्यादित ठेवत नाहीत, नाही का? नाही, स्त्रियांच्या श्रमाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही तितकाच क्रांतिकारक होता, असं साळुंखे म्हणतात. इथे तुकाराम त्यांच्या काळाच्या अनेक व्योजने पुढे जाऊन विचार करतात. हो, त्यांच्या विचारात स्त्री ही केवळ एक भोगवस्तू किंवा अडथळा नाही, तर ती एक स्वतंत्र चेतना आहे. ती श्रमवीर आहे. साळुंखे इथे विशेषतः तुकाराम आणि त्यांची पत्नी अवलाबाई यांच्या नात्याचं खूप सुंदर विश्लेषण करतात. हे ऐकून मला आश्चर्य वाटतंय, कारण अवलाबाईंबद्दल नेहमी एक भांडखोर कजाक स्त्री असंच चित्र उभं केलं जातं. बरोबर. मग या संघर्षमय नात्यातून तुकारामांनी स्त्रीचं महत्त्व कसं ओळखलं? साळुंखे म्हणतात की याच संघर्षातून तुकारामांना जमिनीवरचं वास्तव समजलं. अवलाबाईंचा संसार चालवण्याचा संघर्ष, मुलांची काळजी, गरिबीतला तिचा राग, या सगळ्यातून तुकारामांना स्त्रीचं दुःख आणि तिच्या श्रमाचं महत्त्व जवळून पाहता आलं. अच्छा. एका अभंगात ते म्हणतात, स्त्रीच्या श्रमाला देवही नम्रपणे उचलतो. बापरे. विचार करा, एका स्त्रीच्या रोजच्या घरगुती कामाची, तिच्या श्रमाची इतकी मोठी स्तुती करणं, त्याला देवाहून श्रेष्ठ मानणं हे त्या काळात अकल्पनीय होतं. म्हणजे त्यांनी स्त्रीच्या घरकामाला, जे आजही अनेकदा गृहीत धरलं जातं, हो, ती पापी मानलं नाही. कधीच नाही. उलट तिच्या कष्टाला त्यांनी देवत्वाचा दर्जा दिला. म्हणूनच डॉक्टर साळुंखे त्यांना सामाजिक स्त्रीवादी विचारधारेचे आरंभिक सूत्रधार म्हणतात. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. त्यांच्या सगळ्या क्रांतीचं मूळ त्यांच्या देवाच्या संकल्पनेत आहे. तो देव देवळातल्या देवासारखा नाहीये. अगदी बरोबर. त्यांच्या सगळ्या सामाजिक क्रांतीचा उगम त्यांच्या आध्यात्मिक संकल्पनेत आहे. त्यांचा विठ्ठल किंवा देव हा दगडात नाही, तो माणसात आहे. ते स्पष्टपणे म्हणतात, नाही का? हो, अगदी स्पष्टपणे. देव असे भावातीत मूर्ती, दगडाची निश्चित. देव ही बाहेरची कोणतीतरी शक्ती नाही, तर ती एक आंतरिक भावना आहे, एक मूल्य आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, हीच त्यांची मध्यवर्ती संकल्पना आहे. आणि याचा परिणाम काय होतो बघा. जर देव तुमच्या आतच असेल
तर त्याला शोधायला बाहेर मंदिरात तीर्थक्षेत्री जायची गरज काय? काहीच नाही. त्याला प्रसन्न करण्यासाठी पुजारी, ब्राह्मण अशा मध्यस्थांची गरज काय आहे? बरोबर. याचा अर्थ ही एकच संकल्पना संपूर्ण धर्मसंस्थेच्या पायावरच घाला घालते. अगदी. हाच त्यांच्या विचारांचा खरा विद्रोही गाभा आहे. हा विचारच प्रस्थापित धर्मसंस्थेसाठी सर्वात मोठा धोका होता. का? कारण यातून त्यांनी धर्माला संस्थात्मक चौकटीतून बाहेर काढलं आणि थेट वैयक्तिक नैतिकतेशी जोडलं. आणि याच विचारातून त्यांनी बाह्य कर्मकांड आणि पूजा पद्धतींची अक्षरशः खिल्ली उडवली. न लगेचे काही सांडावे मांडावे आहे ते चिवावे बरे वाईट. हो, असं म्हणून त्यांनी दांभिकतेवर थेट प्रहार केला. या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतो. जर तुकाराम इतके प्रखर आणि बंडखोर होते, तर मग आज त्यांची ओळख फक्त एक शांत, सहनशील संत अशी का झाली? बरोबर. त्यांच्या विचारांमधली ही आग विझली कशी? हा या पुस्तकातला सर्वात महत्त्वाचा आणि तितकंच वेदनादायी प्रश्न आहे. आणि साळुंखे याचं उत्तर देतात की प्रस्थापित व्यवस्थेने त्यांच्या विचारांमधली क्रांतीची आग विझवण्यासाठी त्यांना जाणीवपूर्वक मवाळ आणि सहनशील बनवलं. म्हणजे हा एक पद्धतशीर प्रयत्न होता? हो. त्यांचे अभंग सांगतात की त्यांचा खरा धर्म अन्याय सहन करणे हा नव्हता, तर अन्याय मोडून काढणे हा होता. बुडती हे जण न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. असं म्हणत ते समाजाचा दुःखाने कळवळतात. जो अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो तोच खरा भक्त, ही त्यांची शिकवण होती. अगदी. पण त्यांना अहिंसक, शांततावादी दाखवून त्यांच्या विचारांमधील बंडाची धारच काढून टाकण्यात आली. म्हणजे त्यांच्या विचारांचं सॅनिटायझेशन केलं गेलं, जेणेकरून ते व्यवस्थेला सोयीचे ठरतील. बरोबर. तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश पाहिला तर डॉक्टर साळुंखे यांच्या विश्लेषणानुसार तुकाराम केवळ एक संत नव्हते. ते एक सामाजिक क्रांतिकारक होते. त्यांनी जात व्यवस्थेला हादरा दिला, श्रमाला प्रतिष्ठा दिली, स्त्रियांच्या कष्टाचा सन्मान केला. आणि देव माणसाच्या आत आहे हे सांगून धार्मिक मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. बरोबर. आणि त्यामुळे त्यांचा वारसा केवळ भजन कीर्तनापुरता मर्यादित राहत नाही. नाही, तो एका समान, न्यायपूर्ण आणि मानवकेंद्रित समाजाच्या निर्मितीसाठीचा एक वैचारिक जाहीरनामा बनतो. आणि हे आश्चर्यकारक आहे की हे विचार 400 वर्षांनंतरही तितकेच ताजे आणि महत्वाचे वाटतात. निश्चितच. कारण तुकारामांनी 400 वर्षांपूर्वी ज्या समस्यांविरुद्ध आवाज उठवला, जातीयवाद, आर्थिक विषमता, स्त्रियांचे हक्क, ढोंगीपणा, त्या समस्या आजही आपल्या समाजात तितक्याच जिवंत आहेत. त्यांचे विचार आजही तितकेच महत्वाचे आणि मार्गदर्शक आहेत. म्हणजे त्यांनी धर्माला कर्मकांडातून मुक्त करून मानवतेशी जोडलं. हो. त्यांनी सांगितलं की खरा धर्म अन्याय सहन करणं नाही, तर तो मोडून काढणं आहे. आणि यामुळेच मला एक प्रश्न नेहमी पडतो. कोणता? शोषणाचे आणि अन्यायाचे नवे प्रकार धारण केलेल्या आजच्या जगात तुकारामांचा तो विद्रोही आत्मा कुठे जिवंत आढळतो आणि त्याला योग्य दिशा कशी देता येईल?